नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महानगरपालिकेची भरती चालू असतानाच अमरावती महानगरपालिकेअंतर्गत सुद्धा भरतीची चाहूल लागली आहे. महानगरपालिका अमरावती या ठिकाणी मेगा भरती होणार असून 2000 पदांपेक्षा जास्त भरती या ठिकाणी आपण बघणार आहोत. तो कुठली पदं असतील, कशा प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक पत्रात असेल, पेमेंट काय असेल, संपूर्ण डिटेल्स या अंतर्गत आपण बघण्याचा प्रयत्न करू. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मग सरळ अगोदर जाहिरातच बघूया. तर मित्रांनो, बघू शकता अमरावती महानगरपालिकेअंतर्गत विविध संवर्गाअंतर्गत 2087 पदांना ही मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभागामार्फत जो GR आलेला आहे, हा GR आपण या ठिकाणी बघतोय. या ठिकाणी तुम्ही बसू शकता. अमरावती महानगरपालिका ही ड वर्गाची महानगरपालिका असून याचं क्षेत्रफळ वगैरे याची माहिती दिली आहे. त्या दृष्टीनं आता या ठिकाणी पदभरती ही त्या ठिकाणी गरजेची झाली आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेसाठी आकृतीबंध निश्चित करून खालील पदं भरणे गरजेचे आहे. आता ही पदं कशी आहेत तर बघा, या अंतर्गत ही संपूर्ण डिटेल्स दिली आहेत. त्याचं वेतन काय असेल, संख्या किती असेल, श्रेणी काय असेल, भत्ते वगैरे संपूर्ण डिटेल्स या अंतर्गत नमूद केलेले आहेत. आता हा शासन निर्णय 12/1/2024 आहे आणि या अंतर्गत या ठिकाणी वर्ग 1 ते 4 मधील 2087 पदं हे अ व ग ड ई अंतर्गत या ठिकाणी भरण्यात येणार आहे. आता याचं परिपत्रक हे जे आहे ते लवकरच येणार आहे. अगोदर हे 2398 पदाची होती, परंतु त्यातले काही पदं भरल्या गेली आहेत असं यामध्ये सांगितलेलं आहे. जसे 280 पदं त्यात टाकल्या गेली किंवा काही व्याप्त झाली आहेत. तर संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी बघण्याचा एकदा प्रयत्न करू की नेमकी कुठल्या पदांकरता ही त्या ठिकाणी जाहिरात जी आहे ती आता आपल्याला येऊ शकेल. तर बघा, आता जी मंजूर झालेली पद आहेत तुम्ही बघू शकता. अतिरिक्त आयुक्त असेल 1 पद, अतिरिक्त आयुक्त 1 पद, उपायुक्ताचे 2, कार्यकारी अभियंता 2, उपअभियंता 5, सहाय्यक संचालक नगरी रचना 1, मुख्य लेखा परीक्षक 1, मुख्य लेखा अधिकारी 1, पर्यावरण संवर्धन असेल, मूल्यकर निर्धारण अधिकारी, पशुशल्य चिकित्सक, अग्निशमन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षण अधिकारी, नगर सचिव, कार्यक्रम सहाय्यक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उपयुक्त लेखाधिकारी. तर ही संपूर्ण पदं एका ठिकाणी बघू शकता आपण. ही पदं अशी बघितल्यापेक्षा त्या ठिकाणी जी ठरावानुसार आहेत, वर्गवारनुसार, त्यानुसार ही पदं बघितली तर कदाचित तुमच्या त्या ठिकाणी जास्त लक्षात येईल. तर आपण आता खाली बघूया. ही जाहिरात आपल्याला डिटेल्समध्ये अशी प्रकारे मिळेल. प्रपत्र ब अंतर्गत या ठिकाणी ही नवीन पदं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर आयुक्त असेल 1 पद, अतिरिक्त आयुक्त 2 पदं, उपायुक्त 4 पदं असतील या ठिकाणी, शहर अभियंता 1 पद, कार्यकारी अभियंता स्थापत्य 2 पदं. त्याच्यासोबत त्याचं वेतनमान तुम्ही बघू शकता. उपअभियंता स्थापत्य 8 पदं, उपअभियंता यांत्रिकी आणि परिवहन 1 पद, उपअभियंता विद्युतचं 1 पद, सहाय्यक संचालन नगररचना 1, मुख्य लेखाधिकारी 1, मुख्य लेखाधिकारी 1, पर्यावरण संवर्धन अधिकारी 1, मूल्यकर निर्धारण 1 पद, पशुशल्य चिकित्सक 1 पद, मुख्य अग्निशमन अधिकारी 1 पद, आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी 1 पद, वैद्यकीय अधिकारी 8 पदं, स्त्रीरोगतज्ञ 1, बालरोगतज्ञ 1, शिक्षण अधिकारी, मुख्य संगणक अधिकारी 1 पद, उपअभियंता किंवा यांत्रिक परिवहन 1, अभियांत्रिकी विद्युत 1, मुख्य विधी अधिकारी 1, मुख्य स्वच्छता अधिकारी 1. बघा, आता वर्ग 1चे आपण बघतोय. सहाय्यक आयुक्ताची 8 पदं, महिला व बाल विकास अधिकारी 1, सांख्यिकी 1, उपशिक्षण अधिकारी 1, समाज विभाग अधिकारी 1, सहाय्यक मूल्य निर्धारण कर संकलन 1, विधी अधिकारी 1, सायन पर्यावरण संवर्धन अधिकारी 1, उपमुख्य लेखापरीक्षक 1 पद, लेखाधिकारी 1 पद, सिस्टम मॅनेजर 1 पद, सहाय्यक अग्निशमन अधिकारी 1 पद. आता बघा, महानगरपालिका सचिवचं 1, कार्यक्रम व्यवस्थापन 1, लघुलेखक निवड श्रेणी 1, लघुलेखक उच्च श्रेणी 1, सहाय्यक निवडणूक अधिकारी 1, नगर रचनाकार 1, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 1, सहाय्यक पशुशल्य चिकित्सक 1, उपमुख्य स्वच्छता अधिकारी 2 पदं, सहाय्यक अभियंता स्थापत्य 14, शाखा अभियंता स्थापत्य 9, सहाय्यक अभियंता यांत्रिकी 1, सहाय्यक अभियंता विद्युत 1, मालमत्ता अधिकारी पदं 9 आणि अतिक्रमण पथकची 1. म्हणजे वर्ग 2ची एकूण 73 पदं या ठिकाणी असतील. आता बघूया या ठिकाणी वर्ग 3ची पदं कुठली आहेत. तर बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 30 पदं आहेत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 1 पद, कनिष्ठ अभियंता विद्युत 2, अधीक्षक 10, लेखापाल आरोग्य 1 पद, लेखापाल 1, सहाय्यक अधीक्षक 10, उपलेखापाल 2, रोखपाल 1, वरिष्ठ लेखापरीक्षक 1 आणि वरिष्ठ लिपिक किंवा निरीक्षकची सुद्धा 87 पदं या ठिकाणी बघा वर्ग 3 अंतर्गत. आणि कनिष्ठ लिपिकची पदं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बघा, 355 पदं ही कनिष्ठ लिपिकची त्या ठिकाणी दिलेली आहेत. पुन्हा लघुलेखकची पदं 3 आहेत, लघु टंकलेखकची सुद्धा 4, सहाय्यक नगर रचनाकार 2, क्रीडा अधिकारी 1, क्रीडा निरीक्षक 2, सहाय्यक प्रोग्रामर 1, सिस्टम ॲनालिस्ट 1, सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख 2, पुन्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी 1. त्यानंतरची पदं असतील बघा, मुकदमा निरीक्षक 1, कामगार अधिकारी 1, कनिष्ठ लेखापरीक्षक 1,
लेखा अभिकाल 1, वीज तंत्री 18 पदं, सहाय्यक आरेखक 4 पदं, अनुरेखक 5, वाहन चालकची 30 पदं आहेत, शाळा निरीक्षकची 5 पदं आहेत त्या ठिकाणी, उद्यान अधीक्षकची 1, कनिष्ठ लेखापरीक्षकचं 1, उद्यान निरीक्षक 5, पशु निरीक्षक 1, पुन्हा सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारीचं पद नाही आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 असेल, सहाय्यक आरोग्य 1 असेल, टेक्निशियन 1 पद असेल, परिचारिका प्रसाविकाची 21 पदं, सहाय्यक प्रसारिका 31 पदं, पुन्हा औषध निर्माण अधिकारी 23, प्रमुख टच लेखक 1 पद, बहुउद्देशीय आरोग्य सेवक 13 पदं, कनिष्ठ अभियंता 1 पद, सांख्यिकी सहाय्यक 1, स्वच्छता अधीक्षक 1, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक 7, अग्निशमन केंद्र अधिकारी 8, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 8, लिडिंग फायरमन 24 पदं असतील. पुन्हा बघा फायरमनची 146 पदं या ठिकाणी भरल्या जातील आणि अग्निशमन अधीक्षकची पदंसुद्धा या ठिकाणी काही असतील. तर आता बघा हे वर्ग 3ची एकूण 922 पदं आहेत आणि वर्ग 4मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पदं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर बघा आता याच्यामध्ये किती पदं असतील तर कुलीचे पदं 40 आहेत बघा या ठिकाणी, शिपाईची 70 आहेत, नाला कुलीची 9, रईचा 6, मदतीची 5 पदं आणि चौकीदारची सुद्धा 78 पदं होती पण ती भरल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. आणि नंतर असेल माळीचे पदं नाही आहेत, सफाई जमादार किंवा पेट्रोल किंवा मेटची 50 पदं, ड्रेसरची 9 आणि सफाई कामगार 861 अशी एकूण 1050 पदं ही वर्ग 4ची असतील. तर तुम्ही बघू शकता इतकी पदं ही या ठिकाणी मंजूर झालेली आहेत. संपूर्ण जर हा तक्ता बघितला तर या ठिकाणी तुम्ही वर्ग 1ची 42, वर्ग 2ची 73, वर्ग 3ची 922 आणि वर्ग 4ची 1050 अशी एकूण 2087 पदाकरता ही भरती अमरावती महानगरपालिकेत येऊ घातलेली आहे. शैक्षणिक पात्रता वगैरे डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नाही आहे, परंतु कुठल्या याच्यात कुठलं पद असेल, त्याचं वेतनश्रेणी काय असेल, मंजुरी कार्यालय, समावेशनानंतर नवीन पद काय असेल, नवीन वेतन काय असतील, कुठल्या विभागात असतील याची डिटेल्स मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. वेतनश्रेणीत बदल वगैरे असतील का, पुन्हा सोबतच व्यापकत करायची पदे वगैरे कुठली आहेत ही त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे सध्या तरी. तर विशेष आहे आपलं की जेव्हा ही भरती आउट होईल तेव्हा जी पदं आपण बघितली आहेत त्या पदांपैकी किती पदं करता आपण त्या ठिकाणी अर्ज करून येणाऱ्या भरती करता त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. तर ही एक मोठी भरती अमरावती महानगरपालिकेची मित्रांनो आपल्या दरवाजात उभी आहे. तर लवकरात लवकर अर्ज करसाल जेव्हा भरतील आपण डिटेल व्हिडिओ तेव्हा लवकरच कळू. तेव्हा अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनल एडुकोस बाय शिवराजला ठेवून राहा, म्हणजे अशाच प्रकारच्या भरती अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तेव्हा पुन्हा व्हिडिओ लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.